गोपाल भिसे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या बहुपयोगी यंत्राचा शोध लावणारा शेतकरी। मात्र सरकारी अनास्थेमुळे ते तब्बल 17 वर्ष उपेक्षित राहिले। 1998 मध्ये गोपाल भिसेंनी सायकलवर चालणारं कोळपणी यंत्र जन्माला घातलं, कृषी राजा यंत्र। या यंत्रामुळे शेतीची मशागत, वखरणी, पेरणी, निंदणी, कोळपणी यासारखी कामं झटपट होऊ लागली। 2002 मध्ये हे यंत्र अहमदाबादच्या राष्ट्रीय संशोधक संस्थेत जाऊन पोहोचलं। त्याला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कारही मिळाले। पण पुढे काहीच झालं नाही। गोपाल भिसेंचं दुर्दैव इथंच थांबत नाही। त्यांनी मोठ्या कष्टानं या यंत्राचं पेटंटही मिळवलं, पण सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत केवळ 25,000त या यंत्राचे व्यावसायिक हक्क त्यांना विकून टाकावे लागले। 1001 शेतकरी वापरत असतील। तुमचं पंजाब, बिहार, तुम्हाला सांगतो इकडे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तिकडे पार तामिळनाडू पर्यंत कोळपे गेलेले। आपल्या महाराष्ट्रात त्याची उलिशिक बी दखल घेतलेली। म्हणजे हे काय, म्हणजे आज किती शेतकरी आत्महत्या करायला वाचले असते ना। कृषी राजा यंत्रासाठी ना इंधन लागतं ना चारा पाणी। मेहनती शेतकऱ्यांसाठी ते खरोखरच उपयोगी आहे, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी। भरपूर छोटे छोटे शेतकरी आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत आणि त्यांची जर समजा त्यांच्या हाताला जर हे काम दिलं तर त्यांची किती बचत होईल। आणि हे जे लोक आत्महत्या करून राहिले ते छोटे शेतकरी करतात। पहिला आज 50,000च्या पुढे जोडी भेटते समजा बाजारात। शेती घ्या करता पहिलं कधी आणले तर समजा गाडी हा खोबून 18-20 हजार रुपयाची गाडी चढली, 1 लाख रुपये गाडी बारदाना लागून जातात। त्याच्यापेक्षा मग सायकलनं काम करायला पुरतं ना। 4 पाया सांगेपेक्षा सायकलनं वखरलं बी जातं, निंदलं बी जातं। सायकलनं एकदम फार सोळाने काम होतं उलट सायकलच्या कोयबीवर। भिसेंच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यंत्राची केवळ औपचारिक पाहणी केली, पण कुणीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नसल्याचं शल्य भिसेंना बोचतंय। 1998 साली गोपाळ भिसे यांनी सायकलवरील या कोळपणी यंत्राचा शोध लावला। अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या यंत्राला आज बघता बघता 17 वर्ष झाले। मात्र 17 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने कोणती दखल न घेतल्यामुळे आज हे यंत्र फक्त गोपाळ भिसे यांच्या शेतापुरतच मर्यादित राहिलं। जर या यंत्राला शासनाने मदत दिली असती तर आज शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचल्या असत्या, असा गोपाळ भिसे यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूर्यभान पाटीलसह विकास बदाने, जी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।